मॅचच्या दिशेने जाऊयात. संस्थापक अध्यक्ष शिवाच्या द बॉस सध्या बॅटिंगसाठी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चांगला चेंडू वेगाने हाताळलाय, थोडा बाहेर राहिला. वाईट +1 म्हणजे 2 धावा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. एका साईडला सनबूर संघ, दुसऱ्या बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळतीये वेचे शिवगर्जना मिरासवाडी. दुसऱ्या बाजूला एक बेगवान गोलंदाज या टीम कडून. या बेचा बॉल केला, स्पेअरकट घेण्याचा प्रयत्न. 1 रन मिळाले. दुसरी साठी कॉल दिला जाईल का? नाहीये, एकाच रनवरती थांबवलंय. गणेशची गोलंदाजी. आतापर्यंत मिरासवाडी गावाचं नाव संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये ज्या गोलंदाजानं नेलंय, चर्चा करावी लागेल. मिस्टर SPL चा किताब या खेळाडून घेतलाय. मोठी स्पर्धा होती. जर्सी नंबर 45 गणेशला तुम्ही पाहताय पहिल्याच ओव्हरमध्ये. गाव मिरासवाडी. या बेसचा बॉल थोडा खाईल राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. सर रन 3 झालेत आतापर्यंत. 3 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. या बेसचा चेंडू गणेशचा केला, स्पेअरकट घेण्याचा प्रयत्न. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? एकाच रनवरती थांबवलंय. चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळतीये. या वेळेचा चेंडू वेगाने हाताळलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गणेशच्या माध्यमातून. गणेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 ओव्हरची मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळतीये. संस्थापक अध्यक्ष शिवाच्या द बॉस सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळी करतायत. दुसऱ्या बाजूला या टीम कडून जय आहे. गणेशचा हा चेंडू नो बॉल असेल. नो +1 रन म्हणजे 2 धावा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. तुमचा सपोर्ट आहे सगळ्या कॉमेंट. या बेचा बॉल हवेमध्ये खेळलाय. फसला. कॅच पकडली जाईल का? नाही पकडली कॅच. या बेस दुसरीसाठी कॉल दिला. तोपर्यंत धावा 2 धावून घेतल्या जातील आणि या 2 धावेने धावपलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळते. 4 धावा चौकार. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 4 धावा ऍड करणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे. आपण पाहिलं तर 10च्या घरामध्ये 10 रन्स तुम्हाला सर्व पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला आतापर्यंत. 1 बॉल बाकी आहे. 1 टू गो. लास्ट बॉल. बॉस पाहिलं तर 5 बॉल 6 वरती बॅटिंग करतायत. जय पाहिलं तर 2 बॉल 1 वरती घेतायत. कौतुक करावं लागेल गणेशचं. शिवगर्जना मिरासवाडी. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू वेगाने हाताळलाय. थोडा बाहेर राहिलाय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय म्हणजे टीमची टोटल आता 11 वरती जाऊन पोहोचेल. 11 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. कमबॅक करावा लागेल. एक लास्ट बॉल पहिल्या ओव्हरचा. सन्माननीय आदरणीय शिवाज बॉस संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बॉस चषक. बॉस सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत. लास्ट बॉल केलाय हलक्या हातानं. संतोष सूर्यवंशीने स्टॉप केलाय. यावेळेस पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे. पलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतात 12. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली मॅच कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल हे पाहावं लागेल.
स्पीडअप घ्या. ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीला धावा थांबताना प्रत्येकाला आतापर्यंत पाहिलंय तो संतोष सूर्यवंशी ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 2 चा पहिलाच बॉल खेळून काढलाय लॉंग ऑफ मध्ये. या बॉल वरती धावा मिळतील 6. षटकार येताना पाहायला मिळतोय. रिप्ले पहा. वा 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 चांगला फटका बॉसनं केलाय लॉंग ऑनच्या वरून. 6 धाबा देऊन जाईल. आणखीन एक फुल टॉस होता. फुल टॉल वसूल केला जाईल का? धडक होतीये विक्रांतची आणि पाणी द्यायचंय. पाणी लगेच घेऊन जा. चार धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. फुल टॉस होता आणि बॅट केला. चांगली बॅटिंग मिड विकेट वरून धडक झाली. यावेळेस पाहिलं तर 4 धावा मी टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. धावसंख्या आता जाऊन पोहोचणार आहे 22 वरती 22. आतापर्यंत धावा लागल्यात. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडू बाकी आहेत. बॉसला आणखीन एक आडव्या बॅटनं खेळलाय. या बॉल वरती धावा मिळतील फक्त 1 रन. या बॉल वरती जरूर ऍड केली जातीये. टीम आता एका धाब्याने पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतीये. आणि या एका धाब्याने पलक जाऊन पोहोचेल तेबीसचा आकडा गाठतंय. 23 धाबा आतापर्यंत पलकावरती लागताना तुम्हाला पाहायला मिळतील. 23. 1.3 चा खेळ पूर्ण झालाय. बॉस पाहिलं तर 9 बॉल 18 वरती बॅटिंग चालू आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. या बॉल वरती एकच धाव मिळेल. टीमच्या टोटल मध्ये 1 रन ऍड केली जाईल. 24 धावा 24 तुम्हाला पाहायला मिळतील. बॉसला मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. मोठे फटके खेळले तर धावसंख्या एक चांगला डोंगर उभा केला जाईल. चांगला चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यॉर्कर होता. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी जागा सोडली जाईल का? तोपर्यंत पोहोचणार आहेत 2 धाबा या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळतात. 2 धाबा आल्यात म्हणजे आता टीम जाऊन पोहोचेल 26 वरती. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं बॉसनं उचलून फेकून दिलाय. बॉस नावाची चर्चा करावी लागेल या टीमच्या माध्यमातून. वा खतरनाक फटका. रिप्ले दाखवलाय मिड विकेटच्या वरून हा फटका आडव्या बॅटनं तुम्हाला सर्व पाहायला मिळतोय. बॉसच्या नावाने स्पर्धा. बॉसने ही स्पर्धा गाजवली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धाबा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतात. क्लास केलाय. वैयक्तिक 27 वरती बॅटिंग चालू आहे बॉसच्या माध्यमातून. रोहित आलाय सध्या गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. पाटणचा युवा आयकॉन. हो यावेळेचा बॉल वेगानं हातलाय. थोडा बाहेर राहिलाय. यावेळेस तुम्हाला वाईट बॉल येताना पाहायला मिळणार. चेक केलंय. युद्धूत नागबा सर सांगतायत चेक केलं जाईल. आताचा डॉट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव या बॉलवरती मिळेल. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 रन ऍड करणार आहोत. धावसंख्या आता पुढे सरकेल 33 वरती 33.
धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. 2.2चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू खेळलाय सर बॅटनं. धाबा मिळतील आपण पाहिलं तर 6. राहुल दादा वंगे आपलं देखील आम्ही मनापासून सरचे स्वागत करेन. सुस्वागतम. राजू दादा कंक कराड टेनिस क्रिकेटचा बक्कासूर आपलंही सरचे स्वागत आहे. विशाल दादा आपलंही सरचे स्वागत. बॉस संपूर्ण मित्र परिवार तुम्ही आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. तुमचं सर्वांचं मनापासून आम्ही सरचे स्वागत करेन. या मॅचचा बॉल वेगाने आतलाय. थोडा खाली राहिलाय. जमरी लगत जाणाऱ्या बॉलला क्रिकेटमध्ये सबमरीन डिलिव्हरी म्हणतात. या बॉलवरती 1 धाबा मी घेणार आहोत आणि या एका धाबेनं 40 धाबा. 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला आतापर्यंत. 2.4चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू बाकी आहेत शिवगर्जना मिरासवाडी टीमला. बेगाचा शेवट. रोहित सूर्यवंशीला तुम्ही पाहताय. यावेळेचा चेंडू दांडी 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 गुल. विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना जयला माघारी पाठवलाय. धक्का क्रमांक 1 सनबोर टीमला जावं लागेल माघारी. 2.5चा खेळ पूर्ण. आतापर्यंत 40 धाबा तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतात. एक शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा. कौतुक करावं लागेल 3ऱ्या ओव्हरमध्ये रोहितचं शिवगर्जना मिरासवाडी टीम कडून. संपूर्ण शिवगर्जना मिरासवाडी टेनिस क्रिकेट असो रबर क्रिकेट असो याही संघाची प्रत्येकाने चर्चा पाहिली आहे. थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार कधी होणार नाही असंही बोलावं लागेल. संयम प्रत्येकाने ठेवल्या बॉस चषक मध्ये. या मॅचचा चेंडू खेळलाय. स्क्वेअर कटचा धाबा किती मिळणार आहेत? 1 मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? तोपर्यंत 2 धाबा. तिसरीसाठी कॉल दिलाय तोपर्यंत पोहोचणार आहेत का? पोहोचले देखील 3 रन. आता 4थी मोये मोये. यावेळेस पाहिलं तर 4 धावा धावून घेतल्यात. बॉस चषक मधला हा एक रेकॉर्ड. आताच्या 4 रन. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 44. जिंकण्यासाठी आता 45 धाव्याची गरज आहे. 45 करायचेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. वन साइड जिबाळा. कॅप्टन आपणही तयार राहा. आम्ही कॉल देईन तेव्हा लगेच यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला सनबोर टीम आपणही दाखल व्हा लगेच मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला या मी कॉल देईन. शिवगर्जना मिरासवाडी आपण मैदान खाली करायचे. आपले बॅटर लगेच पाठवून द्या. वेळेचं बंधन आहे. दिलदा व्यक्ती महत्व या पाटणचं म्हणजे संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, शिबा जाधव बॉस यांचा वाढदिवस आणि बॉसच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बॉस चषक तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहे. पाटण तालुका क्रिकेटमध्ये खेळणारा प्रत्येक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळी करताना पाहायला मिळतोय. मॅच तुम्ही पाहताय. बेसिस सरबोर टीम आहे. दुसऱ्या बाजूला शिवगर्जना मिरासवाडी. त्यामध्ये जो जिंकेल तो आपण पाहिलं तर वन साइड जिवाळा या टीम बरोबर 2 हात करेल. त्यानंतर तयार राहायचं पनसवाडी 11, जळव ज्योतिबा, त्यानंतर जय हनुमान साबळेवाडी त्यांच्याबरोबर असेल काडेने टीम. सनबोर टीम चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तुम्हाला देखील मी विनंती करेन कोणताही वेळ घेऊ नका.
चला कोणताही वेग घेऊ नका. सर्व टीम आपली लगेच फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला आम्ही विनंती करेन. शिवगर्जना मिरासवाडी या टीम कडून आता मैदानाच्या आतमध्ये संतोष सूर्यवंशी या टीमचा एक महत्वाचा खेळाडू. दुसऱ्या बाजूला काशीनाथ पवार केपी या नावाने या खेळाडूला जाणलं जातं. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. मारता कम बघा त्याच्यात आहे. एक दिल आहे, दुसरी धडकी धडकन आहे. अशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. आतापर्यंत पहिल्या डावाचा खेळ संपताना प्रत्येकानं पाहिलाय. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 45-45 करायचे आहेत. बॉच चषक मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल शिवगर्जना मिरासवाडी टीम कडून हे पाहावं लागेल. रोहन सध्या आलाय पहिलीच ओव्हर घेऊन VSS सनवूर या टीम कडून. दुसऱ्या बाजूला टीम तुम्ही पाहत आहे शिवगर्जना मिरासवाडी. मॅचला आपण सुरुवात करूयात. कोणताही बेग घेऊ नका दोन्ही टीम्स. तुम्हाला आम्ही कॉल देतोय. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल हे पाहावं लागेल. प्रीतम आलाय पहिल्या ओव्हर मध्ये. पहिला चेंडू संतोष सूर्यवंशीने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस पाहिलं तर धाबा 4 मिळतील. चौकार त्याला पाहायला मिळतोय पहिल्याच बॉल वरती. श्री गणेश झालाय. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका. रिप्ले दाखवला जातोय. 1 2 3 4 बाउन्स. चार धाबा पहिल्याच बॉल वरती चौकार येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला केपी आहे शिवगर्जना मिरासवाडी या टीम कडून. बॉलर निघालाय. या बॅटचा बॉल हवेमध्ये खेळलाय. स्क्वेअर कटचा फिल्डर येणार आहे. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल. तोपर्यंत गल्लीमध्ये जाईल 1 धाव. यावेळेचा चेंडू संतोष सूर्यवंशीनं बाउंड्री लाईनच्या पलीकडं फेकून दिलाय. 6 धावा मिळतील. एक्स्ट्रा कव्हरला खतरनाक फटका येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा 11 लागल्यात. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 45 करायचे आहेत. पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहिलं सनबोर टीम कडून शिवगर्जना मिरासवाडी देखील कमी नाहीये. संतोष सूर्यवंशी आतापर्यंत 3 बॉल 11 वरती बॅटिंग करतोय. बॉलर सज्ज होईल. आणखीन एक सरळ बॅटनं हिरव्या हिरव्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. संतोष सूर्यवंशी सांगेल मैं झुकेगा नाही साला. यावेळेस धाबा मिळतील. आपण पाहिलं तर 6. टीमची टोटल आता जाऊन पोहोचणार आहे 17 वरती. 17 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. आतापर्यंत चांगली बॅटिंग दुसऱ्या डावामध्ये चालू आहे. पुढचे 2 बॉल बाकी आहेत. थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार कधी होणार नाही. आणखीन एक स्क्वेअर कट. सीमा पार होईल. बाउंड्रीचा अंतर पार करताना पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार. 6 धावा. धाडस मनात ठेवा. स्वप्नांना पंख द्या. मेहनतीच्या जोरावर रंग द्या. अडचणीच्या काळात स्वतःला सिद्ध करा. संघर्ष करा. संघर्ष चालू आहे. बॅटिंग करत असताना शिवगर्जना मिरासवाडी संतोष सूर्यवंशीच्या माध्यमातून सलग 3 आलेत. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला आतापर्यंत. 23 धावा आल्यात.
या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 23 धावा खर्च केल्या या गोलंदाजानं. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. 1 रन मिळाली आहे. एकाच रनवरती थांबवलंय. खबर होता त्यानंतर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आले धाबा आपण पाहिलं तर 24. 12 बॉल मध्ये आता 21 ची गरज आहे. शिवगर्जना मिरासवाडी आतापर्यंत 24 वरती जाऊन पोहोचली आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. 21 ची गरज आहे. सहज काही मिळत नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष चालू आहे. वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन सर्व टीम साठी दुसरी ओव्हर घेऊन शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष आता दाखल झालेत. दुसऱ्या बाजूला आहे शिवगर्जना मिरासवाडीचा ठाण्या भाग. आणखीन एक चांगला फटका. यावेळेस पाहिलं तर अंतर पार करेल. 1 बाउन्स चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धाबा. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ चेंडूने घेतलीये बाउंड्रीची भेट. धाबा 4. ऑन फील्ड डिसिजन पंच. 6. सहा धाबा. फुल टॉस होता. फुल टॉल वसूल केलाय. यावेळेस धावा 6 मिळतील. वा चांगला फटका. लॉग ऑन ला 6 धाबेसाठी. टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल 36. 36 धाबा तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतात. चांगली मॅच. यावेळेसचा बॉल उत्तर दिले. आधीच्या बॉलवरचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळतंय. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पुढचे 3 बॉल बाकी आहेत. कशा पद्धतीने हाताळले जातील हे पाहावं लागेल. संतोष सूर्यवंशीच्या तोंडावरची स्माइल सर्व काही सांगून जाईल. यावेळेसचा चेंडू स्क्वेअर कट केलाय. लांबलचक आहे. बाउंड्री ची भेट घेतोय. 6 धावा यावेळेस मिळतील. या ओव्हर मधला तिसरा येताना पाहायला मिळेल. 42 वरती वैयक्तिक बॅटिंग चालू आहे संतोष सूर्यवंशीची. खतरनाक बॅटिंग. येणारे बॉल 8 आहेत जिंकण्यासाठी. 3 धावा करायचे आहेत. यावेळेस पाहिलं तर अंतर पार करणार आहे का? अंतर पार. अखेरीस या मॅच मध्ये शिवगर्जना मिरासवाडी मॅच विन ठरतीये. वा काशीनाथ पवारला स्ट्राइक मिळाली नाहीये. 11 बॉल 48. चांगली बॅटिंग. हॅलो 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 चेक.